ताई अगं पण तिच्या लायकीपेक्षा जास्त देतोय असं वाटत नाही का तुला? जा आता निघ, उगा बोलत बसू नगस। आज संध्याकाळपर्यंत मास्तरीण या घरात परत आली पाहिजे आम्हाला। आज जर काही तू हे काम फत्ते केलंस, मास्तरीला घरला परत घेऊन आलीस तर तू म्हणशील ते देऊ आम्ही। आम्हाला आता इथं मास्तरीण येणं जास्त गरजेचं आहे, एवढं ध्यानात ठेव। वय ताई म्हणजे तू आता मला हे समजा करायला सांगतेस तर मी जाते। म्हणजे मी काही ह्या अपेक्षेने जात नाही का तू मला काहीतरी देणार आहेस असं नाही बरं का ताई। म्हणजे तू माझी लाडकी बहीण आहेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून मी हे समजा करते। म्हणजे तू आमच्यासाठी लय काय काय केलंस ग इतके दिवस, आणि तू आहेस म्हणून आम्ही आहोत। तर आता तुझी बारी संपली, आता माझी बारी हीच आहे का म्या तुझ्यासाठी काहीतरी करावं। मी काम फत्ते करूनच येते बघ। अगं मला भी वाटतंय की का तुझं लगीन मोठ्या मालकांसंगत व्हावं, तुझा संसार व्हावा। बस असं जरा चांगलं चांगलं बोलत राहा, वास्तू तथास्तू म्हणत्या। चल ये लवकर खाली, आम्ही देवी समोर जाऊन डोसकं टेकतो। देवीनं आता आम्हाला यश द्यावं, यश द्यावं। ताई, तू माझ्या लेकीचं लग्न मोडून मास्तरनिशी अधिपतीचं लग्न लावून दिलंस का? आणि आता या वयात स्वतःचा संसार थाटायला निघालीस वे तू? लाज कशी वाटत नाही ग तुला हे समज करताना? तुला काय वाटलं तू सांगितलं तसं म्या करणार वय? अरे हट, उलट तुझं लगीन होऊ नये म्हणून म्या प्रयत्न करणार। बघ तू आता काय काय करते ते। नाही तुझ्या लग्नाचा विस्फोट केला का नाही तर नाव नाही लावणार तुर्केश्वरी। एका आईचा तळतळाट हायो। बाबा प्लीज थांबा। अक्षरा, आता थांबलो ना तर संपेल सगळं। भुवनेश्वरीला याचा जाब विचारायला हवा आणि तो मी विचारणार। बाबा तुम्हाला शपथ आहे माझी। अक्षरा, का थांबवतेस मला? ऐका माझं बाप, तुम्ही शांत व्हा, बसा बसा, या इकडे बसा। आपण आता घाईघाईत काही चुका नको करायला, म्हणजे आधीच आपल्याकडून खूप चुका झाल्यात बाबा। आता रागाच्या भरात अजून काहीतरी नको व्हायला। अक्षरा, तिला आता आपण जाब नाही विचारला ना तर ती आणखी काय काय करत राहील, आणि मी आता तिला तुझ्या बाबतीत आणखी काही चुकीचं करू नाही देणार। बाबा बरोबर आहे, पण आपण आधीच खूप चुका केल्यात, आता अजून काहीतरी नको व्हायला। म्हणजे बाबा मी सगळ्यात मोठी चूक केली की मला राग आला म्हणून मी घर सोडलं, माझं घर। आणि तुम्ही ही चूक केलीत की तुम्ही नेहमी खरं वागत राहिलात। तुम्हाला राग आला तर तो तुम्ही व्यक्त केलात, खोटेपणा केला नाही। कारण अक्षरा, आपला स्वभाव नाही ना तो। खोटेपणानं तुला जमतो ना मला जमतो, तो बरोबर भुवनेश्वरीला जमतो। बरोबर आहे बाबा, पण आता आपल्याला असं करून चालणार नाही। आपल्याला आपल्या दोघांच्या चुका सुधाराव्या लागतील। म्हणजे काय करायचं म्हणतेस? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, माझं घर सोडण्याची चूक मी पुन्हा कधीही करायची नाही। आणि तुम्ही कधी खरं वागायचं नाही। खरं वागायचं नाही म्हणजे खोटं बोलायचं असं नाही बाबा, पण नेहमी स्ट्रॅटेजीने वागायचं, विचार करून वागायचं। भगवद्गीतेमध्ये म्हटलंय ना बाबा की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं। आपण तसंच वागायचं, विचारपूर्वक। आपली स्ट्रॅटेजी नाही सोडायची बाबा। आत्ता अधिपतींवर प्रभाव आहे भुवनेश्वरी मॅडमचा, तो प्रभाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला विचारपूर्वकच वागावं लागेल। जेव्हा त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळेल तेव्हा आपण खरं वागायला लागू, तोपर्यंत नाही। अक्षरा, हे तू म्हणतेस ते स्वभावाला मुरड घालून वागणं थोडंसं कठीण आहे, पण मी प्रयत्न करेन, कारण माझ्या मुलाच्या आणि सोनेच्या संसाराचा प्रश्न आहे। अक्षरा, किती विचारी आहेस, किती हुशार आहेस, एवढी समंजस आहेस। इतकं सगळं होऊन तू अधिपतीसाठी घरासाठी एवढं करायला निघालीस, त्या गाढवाला जरा किंमत असते ना तुझी तर गोष्टी वेगळ्या असत्या। असं नाहीये बाबा, मला माहिती आहे असं खरंच नाहीये। आत्ता भुवनेश्वरी मॅडम आहेत आमच्यामध्ये म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत, आणि ती बरोबर तुमच्यामध्ये उभी राहते, तुमच्यातले प्रॉब्लेम्स वाढवते। आता सुद्धा बघ ना, एकदा घर सोडून गेल्यानंतर तू पुन्हा आली होतीस अधिपतीला भेटायला, हे तिनं कळू दिलेलं नाही अधिपतीला। त्याला हे माहितीच नाहीये, तो आपला घरात चिडचिड करत बसलाय। मास्तरीन बाईसनीच यायचं नाही, मग आम्ही कशाला आणायला जाऊ, बसू द्यात तिथंच, हे सगळं चाललंय त्याचं। मी त्याला सांगतो खरं काय ते। नाही बाबा प्लीज ही चूक करू नका, प्लीज थांबा। आत्ता तुम्ही काहीच बोलू नका, आत्ता सगळे हुकुमाचे एक्के आपल्याकडे बाबा। हा डाव तुम्ही भुवनेश्वरी मॅडमकडे देऊ नका।
अक्षरा पण अधिपतीला खरं सांगायला काय हरकत आहे? बाबा तुम्ही आता त्यांना सांगितलं तर अधिपती डोक्यात राख घालून घेतील. लगेच भुवनेश्वरी मॅडमना प्रश्न विचारतील. मग त्यांना वेळ मिळेल आणि त्या काहीतरी खेळ करतील. आणि ज्याला तोंड देण्याची आपली तयारी नाही आत्ता. बाबा हे बघा, आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. आपल्याला फक्त थोडी वाट बघायची आणि शांत डोक्याने सगळं करायचंय. एवढं लक्षात ठेवा प्लीज. बाबा मला वचन द्या प्लीज. आपण एकमेकांना सांगितल्याशिवाय काहीही करणार नाही. ऐक ना बाळा, तू वचन नको मागू. घरात जशी परिस्थिती येईल तसं मी वागायचा प्रयत्न करेन. मला कळलंय तुला काय म्हणायचंय, पण वचन नको. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा बाबा, पण प्लीज मला वचन द्या. काहीही करण्याआधी आपण एकमेकांशी बोलू आणि मगच ते करू. मी शब्द देतो तुला. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू जे सांगितलेस ते तसं वागायचा प्रयत्न करेन मी. माझा तुझ्यावर विश्वास आहे. बाळा, मी निघू आता. हो. येतो. काळजी घे. आणि बाळा, मी घरी वाट बघतोय तुझी. बाबा मी आता घरी परत येईन तर माझ्या अटींवर. आणि ज्या बाईनं तुम्हाला गुडघ्यावर आणलं तिला मी गुडघ्यावर आणलं, हे नक्की. काय झालंय? मला असं आरोप्यासारखं का उभं केलं इथे मगाचपासून? आणि असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? तू का केलंस असं? काय केलं? अच्छा, म्हणजे तुला माहिती नाही तू काय केलंस ते? आई अगं प्लीज मला मुद्दा सांगतेस का काय झालंय ते? तू ताईचा पाठलाग का केलंस? काय गरज होती तुला हे करण्याची? अच्छा, म्हणून मला इथे आरोप्यासारखं उभं केलंय काय? मला वाटलं तुम्ही माझं खरं तर कौतुक कराल. अगं, पाठलाग करण्यामध्ये काय कौतुक करण्यासारखं काम केलंयस तू इरा? चुकीचं वागलीयस तू. म्हणजे मी करते ते सगळं चूक आणि ताई करते ते सगळं बरोबर. माझा चांगला हेतू तुम्हाला दिसत नाही का ग? पाठलाग करण्यामध्ये काय चांगला हेतू असू शकतो मला कळेल का? आई अगं कळायला नको का की ताई कुठे जातीये, काय करतीये हे कळायला नको आपल्याला? कसं आहे, ती नेहमीच करते ना. आपल्याला एक सांगते, बाहेर जाऊन दुसरंच काहीतरी करते. तर ती अधिपतींना भेटतीये का नाही भेटतीये हे आपल्याला कळायला नको का? ती ना खरं काय ते कधी सांगतच नाही, फक्त आपल्या स्वतःच्या डोक्याने काम करत असते. आता त्या दिवशी आपण मेहनतीने एवढी पोलीस कंप्लेंट केली, नंतर काय केलं तिने? स्वतःचं डोकं वापरून पोलीस तक्रार मागे घेतली ना. आपण जे काही करतो ना ते तिच्या भल्यासाठी करतो, पण तिला ते दिसतच नाही. त्यावर पाणी फेरते ती नुसती. तिच्या मनात काय चाललंय ते आपल्याला ती कधीच सांगत नाही. म्हणून पाठलाग करावा लागतो मला तिचा. हे बघ, ती आम्हाला सांगून सगळं करते. ती अधिपतींना भेटणार असेल ना तर ती आधी सांगते. ती तुझ्यासारखं चोरून लपून काहीही करत नाही. आणि तुला ना कामधंदे सोडून असली हेरगिरी करण्याची अजिबात गरज नाही आहे. इरा, मी तुला नेहमी सांगत आले, तू तुझं बघ, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. कशाला पाहिजेत का तुला तिच्या आयुष्याच्या उचापत्या? हा, तुम्हाला कळत नाहीये तुमची मुलगी काय करते ते. ताईची अवस्था ना दैव देतं ना कर्म देतं अशी झालीये. मी काय म्हणते, ताईकडे लास्ट संधी आहे सगळं मिळवण्यासाठी. ती हातून जाता कामा नये. येऊ का घरात? कोण आहात तुम्ही? आणि हे काय आहे? दुर्गेश्वरी नाव आहे माझं. ताईच्या वतीनं आहेराचं ताट आणलंय. आई अंबाबाई, आम्ही मोठ्या मालकांशी लग्न करायचं स्वप्न बघितलं होतं. ते स्वप्न इतक्या वर्षात कधी पुरं झालं नाही. ते स्वप्न बघायचं आम्ही कधीच सोडलं नाही. आणि आज
आज शेवटी तो दिवस आलाच. मोठे मालक आमच्याशी लग्न करायला तयार झाले. अटी घालून का होईना, पण हे लग्न करायला हो म्हणले, हेच लय आहे आमच्यासाठी. आता आम्ही त्यांना जो शब्द दिला आहे तो आम्ही पाळणार. आज आम्ही मास्तरीणबाईंना आणायला दुर्गीला पाठवलाय. आई अंबाबाई आमच्या प्रयत्नाला यश येऊ दे, मास्तरीणबाई घरला परत येऊ दे, कारण त्या परत आल्या बिगर आमचं लग्न काही होऊ शकणार नाही. मास्तरीणबाई परत येऊ दे. या हे इथनं समजा सुरू करायचं आहे. हा हे ते समजा सामान आहे तिकडं, ते घेऊन या. हा चला करा सुरू. काय रे धनाजी, हा का होणार रंगरंगोटी? सगळं घर रंगवायचं आहे. जर आणखीन माणसं लाव, पटपट हात चालवायला सांग त्यांना. जी सरकार, त्यांना बाहेरचं समजा करायला सांगितलंय, उद्याच्याला आजचं करायला सांगतो. जे काय करायचंय ते पटशिरी करा म्हणावं. आणि त्या लाइटिंग वाल्याचं काय झालं रे? त्या समजानं सांगितलंय येतेलच इतक्यात. धनाजी, त्या गोविंदला आणि बाकी सगळ्यांना तुझ्या हाताशी घे. घर कसं लकलकीत दिसलं पाहिजे, ही जबाबदारी तुझी आहे. जी सरकार. हा काय मोहिते, उशीर केलात तुम्ही. हा सगळ्या घराला लाइटिंग करायचं आहे. आणि ऐका, ते डोळं मिचकावत्याल असं झागड मागड लाइटिंग करा. काय माप घ्या सगळी, पटपट कामाला लागा. चला घ्या माप घ्या, वरपासून माप घ्या. हो. हा लागा कामाला लागा. आपल्याला फक्त थोडी वाट बघायची आहे आणि शांत डोक्याने सगळं करायचंय. डोक्यात तिडीक जाते या बाईला बघून, पण आता हिला जाब विचारून उपयोग नाही. आत्ता भांडण करत बसलो तर ही काहीतरी आणखी कारस्थान करणार. वाद नकोच घालायला. अक्षरा म्हणते तसं सगळं शांत डोक्यानं केलं पाहिजे. अक्षरा या घरात यायला हवी आहे बस. अक्षरा परत कधी येणार हाच मुद्दा लावून धरायला पाहिजे आता. धनाजी, वरनं माप घ्यायला सांग त्याला. हा वरपासून. हे काय चाललंय सगळं? काय? अरे बाहेर काय रंगरंगोटी चालली आहे, हे सगळे माप वगैरे घेतात. काय चाललंय? तयारी. कसली तयारी? म्हणजे काही कार्यक्रम वगैरे आहे का? लग्न आहे कोणाचं? असं काय करताय? आपलं लग्न आहे की. नाही पण आपलं लग्न असं कसं होईल ना? म्हणजे लग्नासाठी जी अट मी घातली आहे त्याची पूर्तता कुठे झाली अजून? हा म्हणजे तुमच्या अटींची पूर्तता व्हायची तयारी सुरू झाल्या. सुरुवात झाली म्हणजे आम्ही माणसं पाठवली आहेत. म्हणजे तुमच्या सुनबाईंना घरला परत आणायला आम्ही माणसं पाठवली आहेत. अच्छा, मग एकदा अक्षरा घरी आल्यानंतर हे सगळं करा ना, रंगरंगोटी, लाइटिंग विटिंग. म्हणजे काय? ही सगळी तयारी अक्षरा आल्यावर करूया, आत्ता कशाला? अहो पण आता रंगरंगोटी करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि आम्ही तुम्हाला शब्द दिलाय ना व की मास्तरीणबाई घरला परत येणार म्हणून. येणार. नुसतं शब्द देऊन काही होत नाही ना, ते कृतीत यायला हवं. अक्षरा घरी यायला हवी. काळजी नका करू, मास्तरीणबाई आज घरला परत येणार म्हणजे येणार. आणि एक मास्तरीणबाई नाही, तिचं नाव अक्षरा आहे. सांगितलं ना मी, सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी. तर ते जरा लक्षात ठेव. आता या घरात सौभाग्यवती भुवनेश्वरी चारुवास सूर्यवंशी जे म्हणतील तेच होणार. मोठे मालक तुम्ही इकडे? हा मग येऊ काय आत? येऊ काय? या ना या. तुम्ही का आलाय तिकडे? इरा, अगं आत तर येऊ दे त्यांना. आई, त्यांनी बाबांना आणि ताईला घरात घेतलं का त्या दिवशी? नाही ना. बाबांवर हल्ला केला, ढकललं त्यांना, ताईचा गळा दाबला. मग ह्यांना का आपण घरात घ्यायचं? आव तुम्ही अजून तेच डोसक्यात धरून बसलाय सवय. अव राग आला की असं होतं हे माणसाला. आणि शेवटी बघा, आणि राग तर आपल्याच माणसावर निघतोय की. आता मास्तरीणबाई आमची सूनबाई हाय म्हणल्यावर हक्कानं जरा रागवले तर एवढं काय झालं त्यात, नाही का? रागावला नाहीत फक्त,
तुम्ही तिचा गळा दाबलात. तुम्ही तिला मारायला निघाला होता. अव जाऊ द्या, राग राग करू नका सा. जाऊ दे की, डोसक्यातून काढून टाका समज. पाहिजे तर मी तुमची माफी मागते. मागू काय? का दंडवत घालू सांगा. कसं आहे, आमच्या घरात का नाही दंडवत घालून माफी मागायची पद्धत आहे. मग तसं करू काय? दंडवत घालू घालू का? हा घाला. हा दंडवत घाला. या कसं आहे ताई, तुम्ही माझ्या मुलीशी खूप वाईट वागलेला आहात, पण आमच्या दारात आलेल्या व्यक्तीचा अनादर करायचा नाही, ही आमच्या घरातली पद्धत आहे. या ना, या तुम्ही आत या. हा शांती ये का? ताट बिट ठेव. ये ठेव इकडे. ठेव नीट ठेव, ते पडल. हे काय सगळं? अगं हे आहेर पाठवलंय आमच्या ताईनं. ते काय आहे ना व, व्यायांच्या घरी जाताना का नाही असं रिकाम्या हाताने जाऊ नये अशी पद्धत आहे आमच्याकडं. म्हणून हे आहेर आणलंय बघा आमच्या सुनबाईसाठी. बरं सुनबाई कुठे दिसत नाही. कुठं आहे सुनबाई? ओ सुनबाई, सुनबाई, अगं बाई कुठं आहे? कुठं सुनबाई? एक मिनिट, ती तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये. ती शाळेत गेली. मग बोलवा तिला परत घरला. काय? बोलवा की तिला घरला. ए इरा, अगं बोलव तुझ्या बहिणीला. तिला सांग घरला बोलवले. हा अशी कशी घरी येईल ती? का? शाळा आपलीच आहे, तिला कोण अडवणार आहे? बोलवा बोलवा तिला. हा अहो बोलवा की तिला. आणि काय देत ताई, म्हणजे तुमच्याकडं तुमच्या घरला आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याची पद्धत नाही वाटतं? हा नाही, खरं तर तुम्हाला पाणीच पाजलं पाहिजे. हा आहे आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत आहे घरी आलेल्या माणसाला. देते मी. काय मग तब्येत काय म्हणते बाबा? हे बघा, मी तुमचा बाबा नाही. हो माझा नाही, आमच्या सुनबाईचा तर बाबा आहेसा ना व. तुमचा दौरा इकडं कुठं? कशाला आलात तुम्ही इकडे? हाय का आता? अहो म्या आमच्या सुनबाईला घेऊन जायला आल्या. काय? अगं ए, हिराबाई, अजून तू हितच आहेस व्हय? अगं कर की फोन तुझ्या बहिणीला आणि सांग म्या आल्या. सांग जा. सांगते. आज का नाही म्या आमच्या सुनबाईला घेऊन जायला चालल्या. बघाल न्यायला ती काही वस्तू नाहीये. चांगली हाडामासाची माणूस आहे. कळलं तुम्हाला? हाय बोल. हा अक्षरा, अगं कुठेस तू? मी घरी येते, वाटत आहे. लवकर ये. का ग सगळं ठीक आहे ना? हो, म्हणजे आतापर्यंत सगळं ठीक आहे, पण काय अक्षु पुढे ठीक राहील असं वाटत नाहीये मला. का म्हणजे काय काय झालंय काय? अक्षरा अगं ते अक्षु अगं ते दुर्गेश्वरी बाई आल्यात घरात. दुर्गेश्वरी मॅडम आले? हो ना. आपल्या घरी का आले? काय झालं? आणि सोबत 2-4 बायका आहेत अगं, आणि बरंच काय काय सामान घेऊन आल्यात. मला तर काही कळतच नाही बाई कशासाठी आल्यात ते. मला टेन्शन आलंय ग अक्षरा. तू ये ना जरा लवकर घरी, ये ना प्लीज. हे बघ, बाबा ना चिडल्यासारखी दिसत आहेत मला. बाबा काहीतरी बोलतील, मग शब्दाला शब्द वाढेल आणि काहीतरी भलतंच घडेल अशी शंका आहे माझ्या मनात. प्लीज तू लवकर ये अक्षरा, ये ना लवकर घरी. हो तू टेन्शन नको घेऊस, मी येते लवकर येते. हा टेन्शन नको घेऊस. हो ये लवकर ये. हं? बाय. ही बाई ना कधीच पहिल्या झटक्यात फोन उचलत नाही.
स्वतः अपेक्षा करते की दुसऱ्यांनी फोन उचलावा लगेच. काय हिराबाई, कुठं आबाळ कोसळलं का आग लागल्या? हा, फोनवर फोन करायलाय तुम्ही? मॅडम मी ते काय तुम्हाला एक सांगायचं होतं. सांगा की. मॅडम दुर्गेश्वरी मॅडम घरी आल्या आहेत. जे आम्हाला ठाव आहे ते काय सांगताय तुम्ही आम्हाला? म्हणजे मला कळालं नाही, त्या अशा अचानक घरी का आल्या आहेत आमच्या? आम्ही पाठवलंय तिला. तुम्ही पाठवलं त्यांना? अहो त्या ताईला घरी न्यायची भाषा करतायत. अरे वा, गेल्या गेल्या मुद्द्याला हात घातलाय वाटतं दुर्गीनं. चांगलं केलं, चांगलं केलंय. मॅडम त्या ताईला तुमच्या घरी न्यायचं म्हणतायत. हवं आहे आम्हाला ते. पण मॅडम त्या असं का बोलतायत? आम्ही पडवलेली पट्टी बोलतीये ती. पण असं का? म्हणजे डिवोर्स रद्द झालाय का? नाही, रद्द बिद्द झाला नाही, मग पुढं ढकललाय असं समजा. पण मॅडम आता पण बिन सोडा आणि तुमची बहीण सासरी परत कशी लवकर येईल त्याचं बघा. काय